So in practical number 10, that is we have to test functionality of RS flip-flop using NAND gate. So flip-flop circuit, that is nothing but this device used for storing the information. So it has two stable states, that is uh, uh, that is it acts as a bistable multi-vibrator. Means in this we can store the information. So this type of circuit that is uh, changes states by signals applied to one or many control inputs, and will have one or more outputs. That is the flip flop. So in theory, that is we have studied flip flop as a 1 bit memory cell. So for 1 bit memory cell, we observed diagram. I will share same diagram in theory for practical also. So flip flop circuit that is used in the applications such as bounce, elimination switches, shift register, counter, and random access memory. So in this unit, that is in sequential circuit, first of all we will study flip flop circuit, then shift register, counters, and random access memory concept, that we will study in sequential circuit. So in RS flip-flop circuit, that is in theoretical, that is theoretical background is mentioned in you in manual. That is digital circuit have many combinations, that is of logic circuit. So sequential circuit basically divided into different types of flip-flop. In that we have studied SR flip-flop, then JK flip-flop, master JK flip-flop, डी फ्लिप फ्लॉप अँड टी फ्लिप फ्लॉप. तर थेअरीमध्ये आपण प्रत्येकाची डायग्रॅम विथ ट्रूथ टेबल जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. सो एस आर फ्लिप फ्लॉप मीन्स वॉट, सेट रिसेट फ्लिप फ्लॉप. देन जे के फ्लिप फ्लॉप मीन्स वॉट, की आपण याच्यामध्ये जे आणि के इनपुट देणारे फ्लिप फ्लॉपला अकॉर्डिंग टू दॅट डिझाईन करणारे. देन नेक्स्ट वन वी विल स्टडी, दॅट इज MS JK flip flop. तर MS JK flip flop means what, मास्टर स्लेव JK flip flop. तर मास्टर स्लेव JK flip flop मध्ये की सेम आपण काय मास्टर सर्किट जे आहे ते सेपरेटली डिझाईन करणारे, स्लेव सर्किट जे आहे ते सेपरेटली डिझाईन करतो. देन नेक्स्ट वन जे आहे दॅट इज डी फ्लिप फ्लॉप. की डी फ्लिप फ्लॉपमध्ये तुमचं इनपुट जे आहे काय असणार आहे, तर सिंगल इनपुट असणार आहे, आणि आउटपुट जे आहे आपण क्यू आणि क्यू बारने रिप्रेझेंट करतो. देन नेक्स्ट वन इज टी फ्लिप फ्लॉप. तर टी फ्लिप फ्लॉपमध्ये पण काय की तुमचं आउटपुट जे आहे, इनपुट जे आहे सिंगल इनपुट असणार आहे. दॅट इज वी विल रिप्रेझेंट टी फ्लिप फ्लॉप. इनपुट जे आहे टीने रिप्रेझेंट करणार आहे, आउटपुट जे आहे क्यू आणि क्यू बारने काय करणार आहे, आउटपुट जे आहे दॅट वी विल रिप्रेझेंट. देन नेक्स्ट वन की याच्यामध्ये आपण काय करणार आहे, एस आर फ्लिप फ्लॉप जो आहे दॅट वी विल स्टडी. सो एस आर फ्लिप फ्लॉप मीन्स वॉट, सेट रिसेट फ्लिप फ्लॉप. तर आपण थेअरीमध्ये सिंपल डायग्राम जे आहे स्टडी केलेली आहे, दॅट इज आर एस लॅच युझिंग नॉर. तर आर एस लॅच युझिंग नॉर गेट मीन्स वॉट, की इथं 1 बिट मेमरी सेलची आपण डायग्राम जे आहे थेअरीमध्ये स्टडी केली, की त्याच्यामध्ये काय केलेलं, नॉट गेट जे आहे ते इंटरकनेक्ट करून काय केलेलं, लॅच सर्किट जे आहे ते डिझाईन केलेलं, किंवा लॅच आर एस लॅच युझिंग दॅट इज युझिंग नॉर गेट डिझाईन केलेलं आहे. सो नॉर गेट मीन्स वॉट, की इथं काय केलेलं आहे की दोन नॉर गेट काय केलेले आहेत, एकमेकांना इंटरकनेक्ट केलेले आहेत. तर इंटरकनेक्शन मीन्स वॉट, की फर्स्ट नॉर गेटचं आउटपुट जे आहे दॅट इज कनेक्टेड टू इनपुट ऑफ सेकंड वन, अँड इथं फर्स्टचं इनपुट जे आहे दॅट इज कनेक्टेड टू आउटपुट ऑफ सेकंड. दॅट इज इनपुट जे आहे आर आणि एसने काय केलेले, इनपुट रिप्रेझेंट केलेले, क्यू डॅशने काय करणार आहे, आउटपुट जे आहे ते आपण रिप्रेझेंट करणार आहे. सो युझिंग नॉर गेट.
जर सेम डायग्राम आपल्याला युझिंग नॅन्ड गेट डिझाईन करायची असेल तर सेम डायग्राम इथे शेअर केली आहे, फक्त सिम्बॉल काय केलेला आहे, नॅन्ड गेटचा सिम्बॉल ड्रॉ केलेला आहे. आणि अकॉर्डिंग टू दॅट RS latch using NAND gate जे आहे that is designed, R input, S input, clock signal, सॉरी इनपुट जे आहे क्रॉस कपल्ड मध्ये कनेक्टेड आहे. मीन्स इनपुट जे आहे फर्स्ट वनचं सेकंडला कनेक्टेड आहे, सेकंडचं इनपुट जे आहे फर्स्टच्या आउटपुटला कनेक्टेड आहे. दॅट इज सिम्पल लॅच सर्किट. देन की आपण ट्रूथ टेबल जो आहे थेरीमध्ये स्टडी केला, की थेरीमध्ये स्टडी केलं की ज्यावेळी SR दोन्ही इनपुट 0-0 असणार आहे दॅट टाइम सेम ॲज प्रिव्हियस. मीन्स तुमचं जी स्टेट क्यूला असेल ती ॲज इट इज काय करणार आहे, दॅट इज नो चेंज. नो चेंज मीन्स वॉट, की तुमची जी प्रिव्हियस स्टेट ऑलरेडी आउटपुटला इंडिकेट करणार आहे तीच काय करणार आहे, क्यू प्रेझेंट स्टेट आणि नेक्स्ट स्टेट काय सेम रिप्रेझेंट करणार आहे. दॅट इज देर इज नो चेंज. देन सेकंड कंडिशन आपण स्टडी केली की 0-1, तर इनपुट 0-1 S0 असताना R1 असताना काय करणार आहे, की ज्यावेळी क्यू इफ प्रेझेंट स्टेट जर तुमची 0 असेल तर नेक्स्ट स्टेट काय असणार आहे, 1 असणार आहे. नेक्स्ट कंडिशन जी आहे की 1-0 ला इफ प्रेझेंट स्टेट तुमची 1 असेल तर नेक्स्ट स्टेट काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि इफ इनपुट्स आर 1-1, की दोन्ही इनपुट्सच्या वेळी 1-1 असणार आहे दॅट टाइम युअर फ्लिप फ्लॉप इंडिकेट्स और RS लॅच circuit indicates, that is your circuit is in race around condition. So race around condition means we can't determine next state of the flip flop circuit. देन RS लॅच युझिंग नॅन्ड गेटचा आपण ट्रूथ टेबल जो आहे तो इथं शेअर केलेला आहे, की 0-0 असताना इथं काय असणार आहे, की आउटपुट दॅट इज इनव्हॅलिड और रेस कंडिशन मध्ये रिप्रेझेंट करणार आहे. और वी दॅट इज इनव्हॅलिड स्टेटने काय करणार आहे, फर्स्ट कंडिशन जी आहे ती आपण रिप्रेझेंट करतो. देन सेकंड वन, की ज्यावेळी इनपुट 0-1 असणार आहे, इफ प्रेझेंट स्टेट तुमची 0 असेल तर नेक्स्ट स्टेट काय असणार आहे, 1 असणार आहे. इफ प्रेझेंट स्टेट 1 असेल तर नेक्स्ट स्टेट काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि 1-1 ला कंडिशनला काय असणार आहे, दॅट इज सेम ॲज अ प्रिव्हियस, की तुमचा नो चेंज. की ज्यावेळी इनपुट 1-1 असणार आहे तर प्रिव्हियस स्टेट जी काही तुमची स्टोअर असणार आहे फ्लिप फ्लॉप मध्ये किंवा मेमरीमध्ये दॅट इज इंडिकेटेड ॲज इट इज सेम प्रेझेंट स्टेट ॲज वेल ॲज नेक्स्ट स्टेट. तर दोन्ही स्टेट्स जे आहे त्या सेम इंडिकेट केल्या जाणार आहे. देन की आपल्याला डायग्राम जी आहे RS फ्लिप फ्लॉप युझिंग नॅन्ड गेट, तर ही डायग्राम आपल्याला काय करायची आहे, तर सॉफ्टवेअर जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये डिझाईन करायची आहे. आणि त्याच्यानुसार की एसला आणि आरला कंडिशन द्यायच्या, की इनपुट 0-0 असताना आउटपुट काय येत आहे क्यूचं, 0-1 असताना आउटपुट काय येतंय, 1-0चं काय येतंय किंवा 1-1चं काय येतंय, ते आपण ट्रूथ टेबलने फक्त काय करणार आहे, व्हेरीफाय करणार आहे. तर याच्यामध्ये RS फ्लिप फ्लॉप युझिंग नॅन्ड गेटची डायग्राम दिलेली आहे. तर सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला लॉजिक सिम सर्किट प्रोफेशनल सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये काय करायची, सेम लॉजिकल डायग्राम जी आहे ती डिझाईन करा. त्याच्यानुसार आरला इनपुट द्या, एसला इनपुट द्या आणि आउटपुटला क्यू जे आहे इथं तुमचं आउटपुट काय येत आहे ते फक्त ऑब्झर्वेशन टेबलमध्ये नोट डाऊन करा. तर इथं ऍक्च्युअल सर्किट युज्ड इन लॅबोरेटरी. तर इथं तुम्ही काय करायचं, की पहिल्यांदा ही डायग्राम ड्रॉ करायची, व्हेरीफाय करा. देन सेकंड डायग्राम जी आहे की नॅन्ड ऐवजी काय करायचा, नॉर गेट जो आहे तो कनेक्ट करायचा. नॉर गेट यूज करून काय करायची, ही डायग्राम जी आहे ती व्हेरीफाय करायची. तर नॉर मीन्स काय, की तुम्हाला हा सिम्बॉल दिलेला आहे नॉर गेटचा, तर नॉर गेटसाठी हा ट्रूथ टेबल दिलेला आहे, नॅन्डसाठी हा ट्रूथ टेबल दिलेला आहे. फक्त हा लॅच सर्किटसाठी आहे. सेम डायग्राम, की ही डायग्राम जी आहे इथं फक्त सिम्बॉल काय करायचा, रिप्लेस करायचा. नॅन्ड ऐवजी काय करायचं, तुम्ही नॉर कनेक्ट करायचा. आधी नॅन्ड गेट यूज करून व्हेरीफाय करून बघा आणि सेकंड डायग्राम जे आहे नॉर गेट कनेक्ट करून काय करा, व्हेरीफाय करा की तुमचं आउटपुट काय येत आहे ते. ऍक्च्युअल किंवा एक्सपेरिमेंटल सेटअप डायग्राम मध्ये तुम्ही जी तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये डिझाईन करताय त्या डायग्राम इथं ड्रॉ करायच्या तुम्हाला. देन नेक्स्ट जे आहे ऑब्झर्वेशन टेबल जो आहे, ट्रूथ टेबल फॉर RS फ्लिप फ्लॉप दिलेला आहे. तर ट्रूथ टेबल मध्ये काय, की इनपुट 0-0 असताना की तुमची
प्रेझेंट स्टेट की जी काय असेल ती नोट डाऊन करा, त्याच्यावरून नेक्स्ट स्टेट किंवा क्यू बार आउटपुट काय येते ते नोट करा. तर ऍक्च्युअल प्रॅक्टिकल दाखवते. लॉजिक तुम्ही तुमच्या लॉजिक सर्किट सिम प्रोफेशनलमध्ये प्रॅक्टिकल परफॉर्म करून बघा. माझ्याकडे PC वरती जे सॉफ्टवेअर आहे मी त्याच्यात तुम्हाला करून दाखवते प्रॅक्टिकल. सेम प्रॅक्टिकल तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये जे आहे परफॉर्म करू शकता. लॉजिक तर आपण काय करणार आहे इथं की तुम्हाला डायग्रॅम जी आहे जी व्हेरीफाय करायला नॅन्ड गेट यूज करून सांगितली आहे ती मी डिझाईन करून दाखवते. 4 नॅन्ड गेट जे आहे ते यूज केलेले आहेत. त्याच्यानुसार नॅन्ड गेट आहे. इनपुट आउटपुट जे आहे तुमच्या ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये इनपुट आउटपुट जे आहे स्विचेस जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. आउटपुटसाठी काय करणार आहे तुम्ही बल्ब जो आहे तो सिलेक्ट करणार आहे. इथं या सॉफ्टवेअरमध्ये जे कंपोनंट इनपुट आउटपुटसाठी अवेलेबल आहे ते मी शेअर केलेले आहेत. तर याच्यामध्ये कनेक्शन जे आहे कनेक्शन करा. तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये डायग्राम जी आहे ती व्हेरीफाय करा. मी तुम्हाला इथं माझ्याकडे जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये व्हेरीफाय करून दाखवतेय. तर 4 नॅन्ड गेट्स जे आहे ते यूज केलेले आहेत. त्याच्यामध्ये आउटपुट जे आहे इनपुट आउटपुट जे आहे ते कनेक्शन करा. वायरिंगने कनेक्शन जे आहे ते परफॉर्म करते. देन नेक्स्ट की दोन्ही इनपुट जे आहे सेम एका पॉइंटला कनेक्टेड आहे. तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॅक्टिकल परफॉर्म करून बघा आणि त्याच्यानुसार तुमची डायग्राम जी आहे ती शेअर करा. याचा आउटपुट जे आहे इथं या इनपुटला कनेक्टेड आहे आणि ह्या सेकंड गेटचं इनपुट जे आहे दॅट इज कनेक्टेड टू फर्स्टच्या आउटपुटला कनेक्ट आहे. तर इथं हा पॉइंट कनेक्ट केला की सपोज याला मी तुम्ही जे नाव देणार आहे ते नाव द्या. की सपोज याला मी R नाव दिलं आणि याला S नाव दिलं. तर RS फ्लिप फ्लॉप की याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर रन करताना काय करणार आहे फक्त कंडिशन्स जे आहे त्या ऑब्झर्व करणार आहे. तर मॅन्युअलमध्ये तुम्हाला ट्रूथ टेबल जो आहे ट्रूथ टेबल मध्ये काय कंडिशन सांगितलेल्या आहेत तर परत दाखवते. तर ट्रूथ टेबल जो आहे तो आपल्याला काय व्हेरीफाय करायचा आहे दॅट इज S आणि R. S 0 असताना आणि R 0 असताना क्यू काय येतोय ते ऑब्झर्व करायचंय. 0 1 असताना आउटपुट काय येतंय 1 0 असताना आउटपुट काय येतंय आणि 1 1 असताना आउटपुट काय येतंय दॅट वी हॅव टू ऑब्झर्व. सो सेम की लॉजिक सर्किट तुमचं इम्युलेटर जे आहे किंवा सिम प्रोफेशनलमध्ये तुमचं जे काही प्रॅक्टिकल येत आहे ते क्रॉस चेक करा. तर पहिल्यांदा इनपुट 0 0 असताना की तुमची प्रेझेंट स्टेट काय आहे तर ही जी आहे आउटपुट काय तुमचं इथं हा क्यू आहे. तर इथं मी नेमिंग करताना क्यू करते. तर क्यू काय आहे तुमचा हा क्यू आहे आणि हा जो आहे क्यू बार आहे. क्यू डॅशने काय करते मी हा जो आहे क्यू बार रिप्रेझेंट केलेला आहे. तर याच्यामध्ये की इनपुट 0 0 असताना प्रेझेंट स्टेट तुमची काय आहे 0 आहे. तर हा बल्ब काय ऑफ स्टेट मध्ये. नंतर SR की S 0 आहे आणि R 1 आहे. तर ज्यावेळी S 0 असणार आहे R 1 असणार आहे दॅट टाइम प्रेझेंट स्टेट तुमची काय असणार आहे 1 असणार आहे. दॅट टाइम नेक्स्ट स्टेट काय तुमची 0 आहे. तर क्यू तुमचा 0 आहे आणि क्यू बार दॅट इज क्यू डॅश नेमिंग केलेलं आहे तो काय 1 आहे. R 1 असताना देन नेक्स्ट स्टेट काय की R 0 असणार आहे आणि S 1 असणार आहे. दॅट टाइम की तुमची प्रेझेंट स्टेट काय असणार आहे 0 असणार आहे आणि नेक्स्ट स्टेट काय असणार आहे 1 असणार आहे. देन नेक्स्ट जे आहे
की दोन्ही इनपुट 1 1 असताना, की ज्यावेळी दोन्ही इनपुट यस पण 1 आहे, आर पण 1 आहे, दॅट टाइम क्यू तुमचा काय इथं 1 रिप्रेझेंट करतोय प्रेझेंट स्टेट, आणि क्यू डॅश पण काय करतेय 1 ने रिप्रेझेंट केलेला आहे. तर इथं क्यू क्यू बार काय एकमेकांना अपोजिट आहे, तर ही जी आहे ती तुम्ही काय करणार आहे इनव्हॅलिड स्टेट म्हणून काय करणार आहे कमेंटमध्ये रिप्रेझेंट करणार आहे. तर इथं बघा ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुम्हाला कमेंट म्हणून आहे की 0 0 इनपुट असताना आपली क्यू काय होता 0 होता आणि क्यू बार काय होता 1 होता, किंवा फर्स्ट स्टेट जी आहे ती तुमची काय असणार आहे की नो चेंज असणार आहे. त्याच्यामुळे कमेंटमध्ये नो चेंज नोट डाऊन करायचं. फर्स्ट इनिशियल स्टेटला तुमचा SR फ्लिप फ्लॉप की ज्या कंडिशनला सेट असेल ते डायरेक्टली तुमचा फ्लिप फ्लॉप काय करणार आहे इंडिकेट करणार आहे. देन ऍक्च्युअल ऑपरेशन जे आहे आपण या 3 कंडिशनसाठी ऑब्झर्व करतो की ज्यावेळी इनपुट 0 1 असणार आहे, तर इनपुट 0 1 असताना क्यू तुमचा काय येत होता 1 येत होता आणि क्यू बार काय 0 मीन्स आपण 1 चा काय करत होतो 0 करत होतो. मीन्स इथं तुम्ही ऑपरेशन जे आहे रिसेट ऑपरेशन जे आहे ते परफॉर्म करत होता. तर सेम इथं आपण काय करणार आहे कमेंटमध्ये काय नोट करणार आहे दॅट इज रिसेट म्हणून काय करणार आहे कमेंटमध्ये नोट करणार आहे. देन 1 0, तर 1 0 ज्यावेळी इनपुट देत होता दॅट टाइम क्यू तुमचा काय होता 0 होता, क्यू बार 1 येत होता. दॅट इज कमेंटमध्ये आपण काय नोट करणार आहे सेट ऑपरेशन, की आपण थेरी मधला टेबल दाखवते तुम्हाला परत एकदा. आणि 1 1, तर 1 1 मीन्स व्हॉट की क्यू पण 1 येत होता आणि क्यू बार पण 1 इंडिकेट करत होता. तर क्यू आणि क्यू बार काय असणार आहे एकमेकांना अपोजिट असणार आहे. बट इथं तुमची स्टेट काय येते क्यू पण 1 येतोय आणि 1 क्यू बार पण काय येत होता 1 येत होता. दॅट इज युअर स्टेट इज इनव्हॅलिड ऑर की तुमची स्टेट जी आहे ती तुम्ही इनव्हॅलिड ऑपरेशनने तर कमेंटमध्ये काय करणार आहे इनव्हॅलिड म्हणून रिप्रेझेंट करा. तर परत प्रॅक्टिकल मध्ये कंडिशन्स ज्या आहे त्या दाखवते की पहिल्यांदा फर्स्ट कंडिशन काय की ज्यावेळी दोन्ही इनपुट 0 असताना क्यू तुमचा काय 0 आहे, क्यू बार 1 ने रिप्रेझेंट केलेला आहे. प्रिव्हियस स्टेट जी काही स्टोअर केलेली असणार आहे ती ॲज इट इज दाखवणार आहे. त्यामुळे कमेंटमध्ये नोट करताना नो चेंज नोट करायचं. सेकंड कंडिशन काय S0 आहे, R 1 आहे, दॅट टाइम क्यू तुमचा काय असणार आहे 1 असणार आहे आणि क्यू बार काय असणार आहे 0 असणार आहे. दॅट इज 1 चा आपण काय करतोय 0 सेट होतो. दॅट इज रिसेट ऑपरेशन कमेंटमध्ये नोट करणार आहे. देन नेक्स्ट कंडिशन S0 आहे आणि R जो आहे तो तुमचा 0 ला सेट केलाय. दॅट टाइम क्यू काय 0, तर 0 चा काय चेंज होतोय इथं 1 होतोय. दॅट इज हिअर वी विल परफॉर्म सेट ऑपरेशन. आणि नेक्स्ट कंडिशन 1 1, तर 1 1 मीन्स व्हॉट की तुमचा क्यू पण 1 येतोय आणि क्यू डॅश किंवा क्यू बार जो आहे दॅट इज ऑल्सो 1 येतोय. मीन्स क्यू आणि क्यू बार जे आहे that are not opposite to each other, that are indicating same value, so these are in race condition. Race condition means what? These are in invalid state. तर हे काय आहे तुमचे invalid state मध्ये ऑपरेशन जे आहे ते रिप्रेझेंट करताय. सो दिस इज RS फ्लिप फ्लॉप युजिंग NAND गेट. तर हा आपण काय केला NAND गेट यूज करून काय केला RS फ्लिप फ्लॉप जो आहे तो डिझाईन केला. परत इथं फक्त काय करायचं सिम्बॉल जो आहे तो चेंज करा. RS ऐवजी काय करायचं इथं NAND गेट ऐवजी काय करायचं आता सर्किटमध्ये नॉट गेट जो आहे तो कनेक्ट करा. नॉट गेट जो आहे तो तुम्हाला तुमच्या सर्किटमध्ये ऑब्झर्व करा. नॉट गेटच्या ट्रूथ टेबलनुसार तुम्हाला आउटपुट जे आहे ऑब्झर्व करायला मिळेल. तर इथं नॅन्ड फक्त काय केला मी नॅन्ड जो आहे तो नॉरने रिप्लेस करते आणि सेम आउटपुट जे आहे ते ऑब्झर्व करते. कनेक्शन जे आहे सेम कनेक्शन, फक्त मी काय केलं सिम्बॉल जो आहे तो चेंज केलेला आहे. नॅन्ड ऐवजी इथं आता काय केलेलं आहे सर्किटमध्ये नॉर गेट जो आहे दॅट इज कनेक्टेड. तर इथं नॉर गेट जो आहे तो कनेक्ट करते.
नॉट गेट नॉर गेट जो आहे तो डिझाईन केलेला आहे. याच्यामध्ये याचं आउटपुट जे आहे दॅट वी विल कनेक्ट, याचं इनपुट जे आहे याच्या आउटपुटला कनेक्ट करणार आहे आणि याचं इनपुट जे आहे फर्स्टच्या आउटपुटला कनेक्ट करणार आहे. तर याच्यामध्ये पण सेम कंडिशन व्हेरीफाय करा. तर दॅट इज इनपुट दोन्ही 0-0 असताना. आता बघा नॉर गेट यूज केलेला आहे. नॅन्ड गेटमध्ये काय होत होतं की नॅन्ड गेटमध्ये प्रिव्हियस स्टेट तुमची काय स्टोअर होती की ज्यावेळी इनपुट 0 होता दॅट टाइम क्यू ज्यावेळी 0 इंडिकेट करत होते त्यावेळी क्यू बार काय होता की 1 इंडिकेट केला जात होता. मीन्स तुमची जी प्रिव्हियस स्टेट स्टोअर होती ती इंडिकेट केली जात होती. आता नॉर गेटमध्ये की तुमचा 0-0 इनपुट असताना काय की क्यू पण ऑफ स्टेटला आहे आणि क्यू बार पण काय आहे तुमचा ऑफ स्टेटला आहे. मीन्स इथं तुमचं काय आहे की नो चेंजने आपण काय करतोय तर आउटपुट जे आहे ते रिप्रेझेंट करतोय. देन सेकंड कंडिशन जी आहे ती आपण व्हेरीफाय करणार आहे. तर सेकंड कंडिशन मध्ये काय आहे की एस 0 आहे आणि आर काय आहे 1 आहे. तर आर ज्यावेळी 1 असणार आहे दॅट टाइम क्यू तुमचा काय इंडिकेट करतोय क्यू जो आहे 1 आहे आणि क्यू बार काय आहे 0 आहे. ट्रूथ टेबल मध्ये सेम नोट डाऊन करा. देन की ज्यावेळी आर 0 असणार आहे आणि एस 1 असणार आहे दॅट टाइम क्यू काय आहे तुमचा क्यू जो आहे तो 0 आहे आणि क्यू बार काय आहे 1 आहे. देन नेक्स्ट स्टेट 1-1. तर 1-1 ला काय आहे की सेम आउटपुट इंडिकेट केलेलं आहे. तर क्यू जो आहे तो 0 ला आहे आणि क्यू बार जो आहे तो 1 ला आहे. व्हेरिफिकेशन फक्त नोट डाऊन करा जे काही ट्रूथ टेबल मध्ये येत आहे ते. ट्रूथ टेबल जो आहे नॅन्डचा आणि नॉरचा दोन्ही गेट्स यूज करून डिझाईन करा. तुमच्या ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये लॉजिक सिम सर्किट प्रोफेशनलमध्ये की तुम्ही काय करणार आहे सर्किट जे आहे ग्रुपवरती मी फोटो वाटलं तर एक शेअर करते. युजिंग नॅन्ड गेट आणि युजिंग नॉर गेट काय करा डिझाईन करा. सर्किट डायग्राम जी आहे एक ग्रुपवरती शेअर केली आहे डिझाईन केलेली युजिंग नॅन्ड गेट. सेम तुम्ही नॉर गेट यूज करून काय करा डिझाईन करा आणि ट्रूथ टेबल जो आहे तो व्हेरीफाय करा. ट्रूथ टेबल तुमचा जो काही येतोय तो फक्त काय करा नोट डाऊन करा. डिझाईन करता येईल ना सगळ्यांना. ग्रुपवरती मी फोटो पण एक शेअर केलेला आहे की तुमच्या लॉजिक सिम सर्किट प्रोफेशनलमध्ये तुम्ही परफॉर्म कसं करणार आहे ते त्याची डायग्राम जी आहे एक स्क्रीनशॉट काढून शेअर केलेली आहे. सेम तुम्ही सर्किट जे आहे मॅन्युअलमधलं किंवा बुकमधलं बघून डिझाईन करा आणि व्हेरीफाय करून बघा की सेम की तुमचा ट्रूथ टेबल काय येतोय ते ऑब्झर्व करा. that is for NAND gate that is SR flip flop using NAND आणि SR flip flop using NOR जो आहे तो तुम्हाला डिझाईन करायचा आहे. ट्रूथ टेबल जो आहे तो कम्प्लीट करा. रिझल्ट कन्क्लुजन ते नोट डाऊन करा आणि क्वेश्चन आन्सर्स जे आहे ते नोट करा. दॅट इज लिस्ट याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन सांगितलेला आहे लिस्ट द नेम ऑफ मॅन्युफॅक्चरर ऑफ IC डिजिटल IC युज्ड इन प्रॅक्टिकल. नेटवरती सर्च करा आन्सर मिळतील किंवा टेस्ट द आउटपुट ऑफ एस. आता हा पॉईंट आपला थेअरीमध्ये झालेला आहे. सेम क्वेश्चन इथं तुम्हाला शेअर केलेला आहे मॅन्युअलमध्ये. टेस्ट द आउटपुट वेन एस इज इक्वल टू 1 दॅट इज एस इज इक्वल टू आर इज इक्वल टू 1. सेकंड कंडिशन नोट केलेली आहे. टेस्ट द आउटपुट वेन क्लॉक इज इक्वल टू 1 अँड टेस्ट द आउटपुट वेन क्लॉक इज इक्वल टू 0. तर हा क्वेश्चन जो आहे दॅट इज रिलेटेड टू RS क्लॉक्ड RS फ्लिप फ्लॉपचा आहे. डायरेक्टली सेम क्वेश्चनचा आन्सर नोट केलं तरी चालेल. थेअरी मधला पॉईंट जो आहे तो शेअर करते तुम्हाला इथं म्हणजे लक्षात येईल. तर या डायग्राम वरती बघा क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे दॅट इज SR क्लॉक्ड SR फ्लिप फ्लॉप वरती काय तुम्हाला मॅन्युअल मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. तर ही जी आहे क्लॉक्ड SR फ्लिप फ्लॉपची डायग्राम आहे. सर्किट डायग्राम मॅन्युअल मध्ये ड्रॉ करा की S इज इक्वल टू SR कंडिशन दिली आहे. क्लॉकची कंडिशन दिलेली आहे की क्लॉक 1 असताना डिझाईन करा सर्किट किंवा क्लॉक 0 असताना ट्रूथ टेबल डिझाईन करा.
किंवा S इज इक्वल टू 1 असताना आणि R इज इक्वल टू 1 असताना सर्किट डिझाईन करा. तर इथं बघा हा ट्रूथ टेबल जो आहे याच्यामध्ये सगळं 3 इक्वेशन्सचे आन्सर जे आहे ते इंडिकेट केलेले आहेत की S इज इक्वल टू R इज इक्वल टू 1 असताना ही फर्स्ट कंडिशन इथं मेन्शन केलेली आहे. सेकंड की क्लॉक तुमचा 0 असताना, तर इथं हा क्लॉक सिग्नल ज्यावेळी लो असणार आहे आणि नेक्स्ट कंडिशन क्लॉक ज्यावेळी हाय असणार आहे दॅट इज 1 असणार आहे. तर ज्यावेळी क्लॉक हाय असणार आहे दॅट इज 1 असणार आहे तर त्यासाठी SRच्या 4 कंडिशन मेन्शन केलेल्या आहेत 0 0 0 1 1 0 आणि 1 1. तर ज्यावेळी इनिशियली इनपुट तुमचं काय असणार आहे 0 0 असणार आहे दॅट टाइम काय होणार आहे देर इज नो चेंज. नो चेंज मीन्स व्हॉट की तुमचे सर्किटमध्ये जी काही स्टेट स्टोअर असणार आहे ते ॲज इट इज काय केली जाणार आहे इंडिकेट केली जाणार आहे. की आता आपण बघितलं की क्यू तुमचा 0 0 येत होता किंवा 0 1 येत होता त्याच्यानुसार जी काही स्टेट येते ती नोट डाऊन करा. सेकंड कंडिशन 0 1 की आपण S 0 ला सेट केला आणि 1 काय केला सॉरी R काय केलेला 1 ला सेट केलेला दॅट टाइम की जर तुमचं 0 इनपुट येत असेल तर 0 ॲज इट इज. जर इनपुट 0 येत असेल तर तो आपण काय करत होतो 1 ला सेट करत होतो किंवा 1 येत असेल तो 0 ला रिसेट करत होतो. तर आउटपुट तुमचं जे डायग्राम मध्ये येतंय त्याच्यानुसार नोट डाऊन करा. आणि 1 1 कंडिशनला की तुमचे काय की दोन्ही क्यू आणि क्यू बार ऑन होत होते दॅट इज प्रोहिबिटेड. तर प्रोहिबिटेड मीन्स व्हॉट इनव्हॅलिड स्टेट जे आहे दॅट इज रिप्रेझेंटेड दॅट इज क्लॉक्ड SR फ्लिप फ्लॉप. तर मॅन्युअलमध्ये क्लॉक्ड SR फ्लिप फ्लॉपची हा जो क्वेश्चन आहे सेम तो पॉईंट इथं फक्त नोट डाऊन करायचा आहे. दॅट इज RS फ्लिप फ्लॉप युझिंग नॅन्ड गेट आणि नॉर गेट. तर आपण काय करणार आहे नॅन्ड आणि नॉरने तुम्ही काय करा डिझाईन करा आणि दोन्ही ट्रूथ टेबल जे आहे ते व्हेरीफाय करा. व्हेरीफाय करता येईल प्रत्येकाला करता येईल ना प्रॅक्टिकल परफॉर्म लॉजिक सिम सर्किट प्रोफेशनलमध्ये तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये मोबाईलमध्ये जे सॉफ्टवेअर तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला परफॉर्म करता येईल ना प्रॅक्टिकल. चॅट बॉक्समध्ये येस ऑर नो शेअर करा. तर प्रॅक्टिकल परफॉर्म करा आणि ग्रुपवरती स्क्रीनशॉट जो आहे तो सेंड करा using RS flip-flop using NAND gate as well as RS flip-flop using NOR gate जो आहे तो डिझाईन करा. ग्रुपवरती तुमचं ज्या काही 0 0 0 1 1 0 आणि 1 1 साठी कंडिशन येत आहेत त्या स्क्रीनशॉट काढा आणि ग्रुपवरती शेअर करा. सेम ऑब्झर्वेशन टेबल जो आहे तो तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर प्रॅक्टिकल जे आहे ते परफॉर्म करा. प्रॅक्टिकल एंड करते. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये परफॉर्म करा आणि स्क्रीनशॉट जे आहे ते फक्त शेअर करा प्रॅक्टिकलचे.